हॅलो सर. ओके, कितवीला आहेस तू बेटा? 12th. ओके, व्हेरी गुड. बोला. जसं की आज तुम्ही आम्हाला सांगितलं की कीवर्ड्स लक्षात ठेवायचे, येस. तर ते आम्हाला म्हणजे मला वाटतं खूप बेनिफिशियल होतील, कारण की बाकीच्या विद्यार्थ्यांना खूप जास्त मोठे मोठे आन्सर्स नसतात. राईट. आम्हाला 1.5 किंवा 2 पानांचं लिहावं लागतं येस. आणि त्यामध्ये म्हणजे पॉइंट्स वाईज लिहावं लागतं. त्यामुळे कीवर्ड्स लक्षात ठेवले तर ते पॉइंट्स लिहिण्यात आपल्याला काही अडचण होणार नाही. राईट राईट राईट. तुम्ही सांगितल्यामुळे ते मला बेनिफिशियल होईल आणि पुढे पण मतलब मी मेडिकल मध्ये जाते आहे. ओके. पुढे पण मला ते कीवर्ड्स लक्षात राहतील आणि मी ठेवेनच ते, आणि तुमच्या सांगण्यामुळेच ते बेनिफिशियल झालं आहे. राईट. थँक्यू. Thank you very much, Sanjana, for your kind words and lovely feedback. Everybody, please clap for champion Sanjana. Sanjana, well done, wonderful. बघा, तिने 2 गोष्टी खूप छान मांडल्या की बाकीच्या मुलांचं ठीक आहे, कारण मी 12वीला आहे, मला एक उत्तर म्हणजे 1 पान, 1.5 पान, 2 पानाचं एक उत्तर असतं. म्हणजे उत्तर बघूनच कधी कधी चक्कर येते, एवढं मोठं उत्तर असतं, बरोबर. पण ती म्हणते की त्या कीवर्ड्समुळे सर माझं काम थोडं सोपं होईल. आणि ते दुसरी गोष्ट महत्वाची काय, आत्ता नाही, आत्ता मी 12वीला आहे, 12वीचं वर्ष महत्वाचं आहे, ते तर आहेच, पण मला जायचं आहे मेडिकलला. राईट. मग मेडिकलचं माझं MBBS असेल, पुढे मी MS करेन, MD करेन, जे काय मी करेन सर, पुढच्या आणि मेडिकलचा सिलेबस अजून वास्ट असेल. या संजना, एवढी मोठी पुस्तकं असतील, एवढी मोठी पुस्तकं असतात मेडिकलसाठी. कधी कधी कळत नाही की पुस्तकं वाचायला दिले की एक्सरसाइज करायला दिलेत. एवढी मोठी पुस्तकं असतात, राईट संजना. तर तो मेडिकलचा सिलेबस लक्षात ठेवायला आत्तापासून जर सवय लागली तर पुढे मला अजून सोपं होईल. ओके. डॉक्टर संजना, थँक्यू व्हेरी मच, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. एनीबडी एल्स? अजून कोणाला बोलायला आवडेल? शिवाजी सर बोला. येस सर, बोला ना सर. सर, ते तुमच्याबद्दल मी अनेक वेळेस ऐकलं होतं सर. ओके. पेपर मधनं खूप इच्छा होते अटेंड करायचं, पण करू शकलो नाही. आणि आज करायला भेटलं. ऍज अ पालक म्हणून सृष्टी शाय होती किंवा तिच्यामध्ये काय व्हायचं, डेअरिंग नसायची बोलायची. राईट. तुमच्या समोर ती आता जे आपण सेशन अटेंड केलं ती फटाफट बोलायला लागली, तिचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला. राईट. आणि तिचं विसरण्याची एक सवय होती सर, असं ती विसरायची. बरोबर. तुमच्या पुढे एकदम मोकळ्यापणाने बोलायला लागले सर. ॲज अ पालक म्हणून एक मिराकल झालं सर ते. आणि फ्युचर मध्ये खूप फायदा होईल. येस येस. मला असं वाटतं सर, तुम्ही हे प्रोग्राम प्रत्येक शाळेत जाऊन जर केलं तर खूप बरं होईल. डेफिनेटली सर, आवडेल. कारण खूप मुलांना सर आता तुम्ही जे घेतलं तर त्यांचा लाईफ चेंज होऊन जाईल टोटल. कारण बऱ्याचशा मुलांना खूप प्रॉब्लेम्स होतात, मी अनुभवतोय. आणि अशा पद्धतीने हे केल्यानंतर का त्यांच्या आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही, तुमच्यामुळे त्यांचं लाईफ टोटली चेंज होईल. आज खूप ग्रेट, म्हणजे सर मी अटेंड केलं ते की मला वाटत होतं तुमचं अटेंड करावं, आणि आज केल्यानंतर खरंच ते जाणवलं. कारण ऍडव्हर्टाईज मी भरपूर ऐकलं होतं तुमच्याबद्दल. राईट. ते आज किती तुम्ही करताय ते ऍक्च्युली अनुभवलं सर. Right. Grateful to you, sir. Thank you very much, Shivaji sir, for your wonderful feedback and lovely words and all the respect. Thank you very much, sir. Thank you very much. Please clap for Shivaji sir. Everybody, please clap for him. Please clap for him. Okay, 2 गोष्टी मला खूप चांगल्या वाटल्या. ओके. सृष्टी इज द फर्स्ट स्टुडंट जिने आज रिव्हर्स मध्ये उत्तर बोलून दाखवलं. पहिली गोष्ट तर सृष्टी, तुझं पण कौतुक. आणि पालक म्हणून सगळ्यांचं कौतुक, ज्या अटेंड करतायत. पलकची मम्मी आहे, संजनाचे पप्पा आहेत, बाजीराव सर आहेत, जैनचे पप्पा आता ऍड झाले, जैनची मम्मी स्टार्ट टू एंड करते, आणि बाकीचे काही पेरेंट्स, काही लोक दिसत आहेत मला कॅमेऱ्यामध्ये, पण आय होप की अनुष्काची मम्मी आहे, सगळे अटेंड करतायत. त्यातल्या त्यात शिक्षक म्हणून सर तुम्ही अटेंड करताय, सुवर्णा मॅडम आणि शिवाजी सर. ओके. आणि तुम्ही आजचं सत्र जे अटेंड केलं ऍज अ शिक्षक नाही, ऍज अ विद्यार्थी म्हणून अटेंड केलं. आणि ही तुमच्यामधली जी क्वालिटी आहे ना, ओके, ती ऑलवेज जिवंत ठेवा. ओके. मी सांगेन तुम्हाला सुवर्ण मॅडम, माझ्या सक्सेस पाठीमागचं एक कारण सगळ्यात मोठं आहे. माझे गुरु, माझे स्पीच गुरु त्यांनी काही वर्षापूर्वी मला सांगितलं होतं, सुनील, जर तुला या जगातला महान शिक्षक बनायचं असेल तर शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी म्हणून जग. शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी म्हणून जग. एका शिक्षकाचं विद्यार्थी म्हणून जगणं खूप महत्वाचं आहे. येस.
येस येस येस. आणि तुम्ही ऍज अ टीचर हा स्वतःला अपग्रेड करताय, अपडेट करताय आणि एक विद्यार्थी म्हणून अटेंड करताय. तुमचं करावं तितकं कौतुक सर आणि मॅडम खरंच कमी आहे. एव्हरीबडी प्लीज क्लॅप फॉर सुवर्णा मॅडम आणि शिवाजी सर. थँक्यू व्हेरी मच सर. बाकीच्या पालकांचं पण कौतुक आहेच. व्हेरी गुड व्हेरी गुड एव्हरीबडी, ऑल द पेरेंट्स. आणि मला सगळ्या पालकांना विनंती करायची आहे, सगळ्या पालकांना चारीच्या चारी सेशन्स तुम्ही अटेंड करा. ओके, अजून कोणाला काही शेअर करायचं आहे विलिंगली? स्वरूपला बोलायचं आहे. क्या बात आहे. येस स्वरूप प्लीज. स्वरूप पडळकर बोला. स्वरूप कितवीला आहेस तू? सर मी आता 8वीला आहे. मला आजचा सेशन खूपच आवडला. म्हणजे मी आतापर्यंत हा सेशन कधी पण केला नव्हता. ओके. मला बोलण्याचं धाडस पण आता आलं आहे आणि कॉन्फिडन्स पण वाढला आहे. Very good. थँक्यू. Thank you very much, dear. Thanks a lot for your kind words, and I wish you all the best, Swaroop. Thank you very much.